श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। शनिवार 12 तारखेला विजयादशमी म्हणजेच दसरा आहे। हा 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त आहे। या दिवशी अत्यंत प्रभावशाली आपट्याच्या पानांचा उपाय आहे, तो आपल्याला उपाय करायचा आहे। आपट्यांच्या पानांचा उपाय म्हणजेच आपल्याला 2.5 आपट्यांची पानं घेऊन त्यावरती हा उपाय आहे तो करायचा आहे। हा उपाय मी स्वतः दरवर्षी करते, याचा खूप छान असा अनुभव आहे, रिझल्टही खूप छान येतो। तर आपण हा उपाय का करायचा असतो, त्यापासून आपल्याला मिळणारा लाभ हा काय आहे, त्याचबरोबर हा उपाय आपण कसा करायचा आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत हा महत्त्वाचा उपाय आहे। हा उपाय फक्त वर्षातून एकदाच आपल्याला करता येतो, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल। तर चला आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया। कोणत्याही कामामध्ये यश मिळवून देणारा हा उपाय आहे। आपल्याला माहीतच आहे की कष्ट हे आपल्याला करावं लागतं, कष्टाला हा पर्याय नसतो। पण आपण जरी कष्ट करत असलो तर त्या कष्टाला नशिबाची साथही हवी लागते। त्यासाठी आपल्याला असे जे काही उपाय आहेत ते आपल्याला वरचेवर करावे लागतात। त्यामुळे आपण अशा पद्धतीचे उपाय आहेत ते करायचे असतात। दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्यांची पाने सोने म्हणून देतो, कारण त्यामागे काहीतरी महत्त्व असतं। या दिवशी आपण काय काय करायचं आहे, या दिवशी आपण आपलं घर आहे ते संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्या दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे, उंबऱ्याला हळदीचं लेपनही द्यायचं आहे आणि जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला आपण त्यावरती स्वस्तिक आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि मुख्य दरवाजाची जी चौकट आहे त्याला आपल्याला झेंडू आणि म्हणजे झेंडूची फुले आणि आंब्याची पानं आहे त्याचं तोरण आहे ते आपल्याला जरूर बांधायचं आहे। या दिवशी आपण या सर्व गोष्टी करायच्याच आहेत, पण त्याबरोबरच आपल्याला हा आपट्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो करायचा आहे। आपट्यांच्या पानात दैवी शक्ती ही जास्त प्रमाणात आकर्षित करण्याची क्षमता असते, म्हणून हा पानांचा उपाय अतिशय महत्त्वाचा उपाय आहे। या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा अतिशय प्रभावशाली असतात, कारण हा 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त आहे। हा उपाय आपण कसा करायचा आहे ते आता आपण पाहूया आणि तो का केला जातो तेही पाहूया। हा उपाय आहे तो का केला जातो, म्हणजे तो आपल्याला कशासाठी करायचा आहे। तर आपल्याला जर एखाद्या कामामध्ये यश म्हणजे येत जर नसेल तर आपण त्यासाठी हा उपाय आहे तो करू शकतो। किंवा एखाद्याला नोकरी संदर्भात अडचणी असेल, नोकरी लागत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल, यासाठीही नवीन एखादं घर घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, पण काही कारणास्तव ते होत नाही, तर त्यासाठी किंवा तुमची कोर्टामध्ये एखादी केस आहे ती चालू असेल, त्यामध्ये तुम्हाला यश हवं असेल तरी त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा, यासाठीही तुम्ही उपाय आहे ती करू शकता। किंवा म्हणजे अशा कित्येक अशा गोष्टी आहेत की त्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती व्हावी, विजय प्राप्ती व्हावी आणि आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, त्यासाठी हा उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे। त्यासाठी हा उपाय आहे तो आपण करायचा असतो। आता तो उपाय आपण कसा करायचा असतो ते आता पाहूया। हा उपाय करण्याच्यासाठी आपण काय करायचं आहे की आपल्याजवळ स्वामींचं मंदिर किंवा स्वामींचं केंद्र जरी असेल तर तेथे आपल्याला जायचं आहे। तेथे जाऊन हा उपाय केला तरी चालेल। हा उपाय आपल्याला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये हा उपाय आहे तो सांगितला जातो आणि तेथे हा उपाय आहे तो केला जातो। पण आपण हा उपाय जर आपल्याजवळ स्वामी समर्थांचं केंद्र किंवा मंदिर जरी जवळपास नसेल तरी हा उपाय आपण आपल्या घरात देवघरात समोर बसून, स्वामींचा फोटो मूर्ती असेल नसले तरीही आपण आणू शकता आपली इच्छा असेल तर, नाहीतर आपण आपल्या देवघराच्या समोर बसूनही हा उपाय केला तरीही चालू शकतो। हा उपाय सर्वजण करू शकतात, अगदी स्त्री पुरुष मुले मुली ज्यांना कोणाला हा उपाय करायचा आहे ते सर्वजण हा उपाय आहे ते करू शकतात। हा उपाय आपण संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही जरी केला तरीही चालू शकतो। माझ्याकडे गेल्या वर्षीची ही आपट्याची पानं आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहेत। गेल्या वर्षी हा मी उपाय केलेला होता। अशा पद्धतीचीच 2.5 पानं आहेत ते आपल्याला घ्यायचे आहे। आता ही तुम्हाला स्क्रीनवरती जुनी पानं आहेत ती दिसत आहेत, नवीन पाने काही अजून मी नाहीत आणलेली, तर नवीन पानं आहेत ती तुम्हाला फ्रेश आहेत ती घ्यायची आहेत। आता ती पानं आपण कुठली घ्यायची, आपण आपलं स्वामींच्या चरणी किंवा
आपली कुलदेवी, कुलस्वामिनी, कुलदैवत याच्या चरणी आहेत ते आपल्याला पानं आहेत ते अर्पण करायचे आहेत. आता अर्पण करताना ती पानं आहेत ते आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत. म्हणजे आपण जेवढी पानं आपण जास्तीत जास्त पानं घ्यायची आहेत. तुमच्या घरातील सर्वांनाच जर हा उपाय करायचा असेल, ज्यांना ज्यांना उपाय करायचा आहे तशी प्रत्येकी 2.5 पानं आहेत ती घ्यायची आहेत. म्हणजे आपण जर तुम्ही नवरा बायको जर करणार असाल, दोघांच्याही जवळ जर ठेवायचं असेल तर तुम्ही एकूण 5 पानं आहेत ती 5 ते 6 पानं आहेत ते आपण अर्पण करायचे आहेत. किंवा अजून सगळ्यांना जर करायचे असतील तर सगळ्यांनी थोडी थोडी अशी पानं आहेत ती प्रत्येकाला 2.5 पानं येईल याप्रमाणे पानं आहेत. किंवा जास्त जरी अर्पण केली तरी चालू शकतात, त्याप्रमाणे अर्पण आहेत ती करायची आहेत. आता अर्पण करताना आपण स्वामींना प्रार्थना आहे ती करायची आहे की स्वामी तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहा, माझे व माझ्या कुटुंबाचे सर्व संकटांपासून संरक्षण करा, मला व माझ्या कुटुंबाला सुखी समृद्धी निरोगी आरोग्य द्या, तुमची कृपा नेहमी माझ्या कुटुंबावर राहू द्या, अशी स्वामींना मनापासून प्रार्थना आहे ती करायची आहे. आणि नंतर ती पानं त्यांच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायची आहे. अर्पण केलेली ही जी पानं आहेत ती आपण थोड्या वेळानंतर त्यातील 2.5 पान आहे ते आपण उचलून घ्यायचं आहे. आता 2.5 पान आहे ते आता मी जर आहे तर मी ती 2.5 पानं आहेत ते हातामध्ये माझ्या घेणार आहे उजव्या, आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. कारण काय आहे की आपल्याला म्हणजे काहीतरी आपल्याला हवं आहे, कोणती तरी आपली इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आहे. तर त्यासाठी आपल्याला सेवा करणं तर गरजेचं असतं. सेवेशिवाय पर्याय नसतो. सेवा ही करावीच लागते. देवाला प्रसन्न आहे ते करून घ्यावंच लागतं. त्यासाठी थोडीफार सेवा करावी लागते. तर सेवा आहे ती करायची आहे आपल्याला. किंवा म्हणजे आता ते तुम्ही तुमच्या 2.5 पानांवरती सेवा करायची. मिस्टर असतील तर त्यांना त्यांच्या 2.5 पानांवरती सेवा करायला सांगायची आहे. किंवा मुलं तुमची करत असतील किंवा घरातील इतर कोणी असेल तर त्यांनाही तशीच 2.5 पानं आहेत त्या हातामध्ये घेऊन ती सेवा आहे ती करायला हवी. आता सेवा आपल्याला काय करायची आहे, तर सेवा आपल्याला स्वामी समर्थांचा जो श्री स्वामी समर्थ हा असा 11 माळी जप आहे तो करायचा आहे. यानंतर आपण 99 मंत्र आहे तो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे हा जो 99 मंत्र आहे तोही आपल्याला 11 माळी करायचा आहे. आणि त्याचबरोबर विजय सूक्त हेही आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे. हे आपल्याला नक्कीच यूट्यूबवरती आहे ते मिळून जाईल विजय सूक्त. तर आपण अशा पद्धतीने ही जी सेवा आहे ती करायची. आता ही सेवा करण्यासाठी थोडा वेळ गेला तरी चालेल, पण आपल्याला ही जी सेवा आहे ती अतिशय महत्त्वाची सेवा आहे आणि आपलं काम यशस्वी होण्यासाठी आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. म्हणून आपण अशी सेवा आहे ती करायची आहे. आणि नंतर ही जी पानं आहेत ती आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही कपाटामध्ये तिजोरीत ठेवू शकता, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, किंवा पुरुष जर असतील तर ते त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता. किंवा आणि तुम्ही अशी तिजोरी ही जी तुम्ही 2.5 पानं जी ठेवलेली आहेत ती पानं तुम्ही नंतर कोणत्याही एखाद्या कामासाठी जाताना, त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती व्हावी किंवा नोकरीसाठी जाताना किंवा कोर्टाच्या कामासाठी जाताना, जागा खरेदी करण्यासाठी जाताना ही पानं आहेत ती तुम्ही सोबत जाताना घेऊन जायची आहेत. पण त्यावेळेस ही तुम्ही नव्यानं ही जी सेवा सांगितलेली आहे ती त्यावेळेस सेवा करायची असते. का तर आपण जी सेवा केलेली असते त्याची पावर जरा थोडी कमी झालेली असते त्यावेळेस. आणि जर तुम्ही आत्ता लगेच ह्या 1-2 दिवसात जर तुम्ही किंवा ह्या महिनाभरात जर करणार असेल तर अशीच पानं घेऊन गेला तरीही चालू शकते. नक्कीच तुम्हाला कामामध्ये यश मिळाल्याशिवाय राहत नाही. यश मिळतं म्हणजे मिळतंच, एवढा हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय जरूर सर्वांनी आहे तो या विजयादशमीच्या दिवशी आहे तो करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.